नमस्कार. मी अंकुश दौलतराव इप्पर, राहणार नागझरी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी शेती करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो किंवा उदरनिर्वाह माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करतो. बघा ही शेतकरी राजाची काय अवस्था झाली आहे. शासनानं शेतकरी राजा संबोधलं आहे शेतकऱ्याला, पण शेतकरी राजाची अवस्था काय. माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, आपण ज्यावेळेस विधानसभेच्या इलेक्शनच्या मतदानाच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं, कोणतं? कर्जमाफीचं. त्याची पूर्तता किती केली, अंमलबजावणी किती केली? आणि आज तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या मतदानाच्या अगोदर काय योगायोग असेल अतिवृष्टी व्हायला आणि तुम्ही आश्वासन द्यायला. वा, तुम्ही आश्वासन दिलं की माझ्या शेतकऱ्याची दीपावली मी आनंदात साजरी करील, त्यांना त्यांच्या दुःखात त्यांच्या संकटात मी सामील आहे का तुम्ही आमच्या संकटात सामील? साहेब, तुम्ही काय म्हणाला होता तू? माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ. आता तुम्ही म्हणालात अतिवृष्टीमध्ये मी दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांना मालामाल करील, शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,500 प्रमाणे, नंतर तुम्ही 17,500 प्रमाणे टाकू म्हणलात. पण टाकले किती? 50% लोकांच्या खात्यावर फक्त 5,900 प्रति हेक्टर प्रमाणे आले. 50% लोकांच्या खात्यावर एक पैसाही नाही आणखीन. वा, तुमच्या बुद्धीला, तुमच्या चालाकीला सलाम साहेब. तुम्ही त्या जनतेत, त्या शेतकऱ्यात म्हणजे तुम्ही कसा वाद आणि प्रतिवाद, म्हणजे ज्यांच्या खात्यावर आलेत पैसे आणि त्यांनाच इथं उभा केलं, त्या ज्यांच्या खात्यावर आले नाही त्यांना वादण्यासाठी, किंवा वादी आणि प्रतिवादी तुम्ही इथं जनतेतच तयार केलेत. खूप तुम्ही चालाक आहेत. बघा ही अवस्था. साहेब, तुम्ही आश्वासन दिलं, हो, तुमचं जमलं, कारण तुम्हाला काही बोलता येतंय. पण आम्ही शेतकऱ्यांना आम्हाला आश्वासन देता येत नाही. दिलं तर आमच्या लेकराबाळांची पूर्तता आम्हाला करावी वाटते. आमच्या लेकराबाळांना आश्वासन देऊ वाटणार, दिलं तर त्याची पूर्तता करावी वाटते. आम्हाला लबाड बोलू वाटणार. साहेब, बघा ही काय कशी अवस्था झाली आहे आमची. केव्हा तुम्ही आता दीपावली आमची साजरी करणार सांगा, त्यावेळेस आम्ही तारीख ठरवू, त्यावेळेस दीपावली साजरी करू. बघा, ठरवा.